नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। 36 ते 40 दिवसात असा प्लॉट जर तुम्हाला पावसानंतर बनवायचा आहे तर त्यासाठी जे प्लॉट व्यवस्थित डेव्हलप होत नाहीये, आपला हा जो प्लॉट आहे, ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत, 36-37 दिवसाचा प्लॉट आहे। व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। 35-36 दिवसात असा प्लॉट जर बनवायचा असेल, काही शेतकऱ्यांचे 40 दिवसाचे प्लॉट असतील, म्हणजे थोडक्यात 30 ते 40 दिवसात असा फुटवा फुलांची संख्या, जे प्लॉट मागे राहिले त्यांच्यासाठी एक आकर्षक सुविधा डॉक्टर किसानच्या माध्यमातून दिनांक 8 जुलै 2026 ते 15 जुलै 2026 फक्त 1500 रुपये फी भरून 15 म्हणजे पहिल्या 2 शेड्यूल मध्ये असा चांगला प्लॉट तुम्हाला बनवून द्यायची शाश्वती डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी देतो। त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे। आजचा व्हिडिओचा विषय आपला आहे की पावसानंतर टोमॅटो पिकाची काळजी आपण कशी घेणार आहे। तर त्या संदर्भामध्ये पाऊस येतोय, खूप पाऊस येतोय, सातत्याने पाऊस सुरू आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना फुटवा मिळत नाही, फुलं येत आहेत तर फुलाचं फळात रूपांतर होत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी ती सुविधा आहे। व्हिडिओला सुरुवात करतो। संक्षिप्त भाषेमध्ये काही टिप्स देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा, आपलं नाव सांगा। राजेश सुखदेव सानप, राहणार गुळवंच, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आपला हा प्लॉट किती तारखेचा आहे? 30 मे। 30 मे। आज आपण 7 जुलैला व्हिडिओ घेतोय, हो। म्हणजे 37 दिवसाचा प्लॉट आहे। त्यात तुमच्या प्लॉटला काय काय अडचणी आल्या होत्या? प्लॉटला अडचणी म्हणजे ते मेंढ्यांनी खाल्ला, परत अजून इतर अशा काय म्हणतात त्याला, पाणी वगैरे कमी होतं। बर, तुमचा मोबाईल नंबर सांगा। 8600218306। आता हे 37 दिवसात पंजाचे पंजा सेट होतोय। हे बघा, हा पंजा सेट होतोय, फुलं लागले, खाली स्टंप आहे, फुटवा आहे, सगळं व्यवस्थित आहे। बघा, तर एकंदरीत डॉक्टर किसानच्या वेळापत्रकाचा तुम्हाला काय फायदा झाला? हे झाड मेंढ्यांनी खाल्लं होतं पूर्ण। हे झाड मेंढ्यांनी खाल्लं होतं पूर्ण? हे झाड तरी ते दिसतं का, वाटतं का आपल्याला मेंढ्यांनी खाल्लेलं? मग काय अनुभव आला तुम्हाला? तिथे काय अनुभव आला डॉक्टर किसानचा? फुटवा चांगला आहे, फळ सेटिंग पण चांगली आणि फुल पण चांगली। एकंदरीत इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? बोला। मेंढ्यांनी खाल्ल्यामुळे का तरी पण 2-3 स्प्रे वगैरे काढता नाही आले मला। अच्छा, कारण टेन्शन मध्ये ते अशीच राहून गेलेले। अच्छा। तरी पुढं शेड्यूल चालू केल्यावर असा प्लॉट कंटिन्यू बनला. सेल्यूट चालू आहे, बाकी ते नंतरचे सेल्यूट कंप्लीट केलेले। तुम्हाला 4 स्ट्रोक दिलं, त्याचा कसा रिझल्ट वाटला? 4 स्ट्रोकचा जबरदस्त रिझल्ट आला। त्याच्यानंतर तुम्हाला प्लॅटिनम 10 प्लॅटिनम 10-40-40 प्लॅटिनम, परत अजून कम्फर्ट सोल्युशन, चांगले रिझल्ट आले. चांगले रिझल्ट आले। आता तुमच्या प्लॉटवर कुठेही नागाळे नाही, त्याच्यासाठी विशेष बेनिवा वगैरेचा स्प्रे नाही दिला? नाही, नीम आणि जेडेलेक्स जेमिझोन सनरूपी मेडाचा एक स्प्रे आला असेल? नाही आला अजून। नाही आला, येईल तो। फळ लागताना तो स्प्रे येईल। आणि मेरिऑन टचअपचा एखादा स्प्रे आला असेल? आता आहे ना? तर शेतकरी बांधवांनो, या सगळ्या गोष्टी सांगायचं तात्पर्य एकच आहे, असा प्लॉट जर तुमचा थांबलेला प्लॉट असेल, असा बनवायचा। 8 जुलै 2026 ते 15 जुलै 2026 फक्त आणि फक्त 1500 रुपयात प्लॉट बुक करून आपला प्लॉट असा बनवू शकतात। आता पाऊस येतोय, पाऊस थांबल्यानंतर पहिली फवारणी आपल्याला काय करायची, पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन काय केलं पाहिजे? इथं काय करायचंय की इथं रूट झोन थांबला जाऊ शकतो, सातत्याने पाऊस, दलदल होणार, फुटवा मिळत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी एक संक्षिप्त स्वरूपात सांगतो, त्यांनी प्लॉट रजिस्टर केले तर अगदी 100% गॅरंटेड 10 दिवसात असा प्लॉट बनवायची जबाबदारी शाश्वती त्या ठिकाणी डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी देतो। जे प्लॉट या कंडिशनला आहे, काही फळावर आहेत, काही 45-50 दिवसाचे आहे, ज्यांचं सेटिंग पूर्ण झालंय, त्यांनी जमिनीतून पाऊस थांबल्याबरोबर पहिलं ऍप्लिकेशन द्यायचं। एकरी 100 ग्रॅम मायक्रोरायझा रॅली गोल्ड घ्यायचंय, 100 ग्रॅम, त्याच्यासोबत 2 किलो गूळ आणि त्याच्यासोबत मास्टर रूट किट 1 नग, हे रात्रभर भिजून जमिनीतून ड्रिपमधून सोडून द्यायचं। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची। पानं किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे। तुमच्याकडं करपा असेल, त्याचप्रमाणे अर्ली लेट ब्लाइट ज्याला आपण म्हणतो, लवकर येणारा उशिरा येणारा करपा, बॅक्टेरियल ब्लाइट, फळावर येणारे डाग, पंजा ड्रॉप होणं, फुलं ड्रॉप होणं, त्याच्यासाठी 200 लिटर पाण्याला मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम आणि मॅग्नीज 100 ग्रॅम असा एक स्प्रे घेतल्यानंतर 3 दिवस जाऊ द्या। 3 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे। नीट लक्षात घ्या, पूर्ण फुलांची संख्या मिळून चांगलं सेटिंग मिळवायचंय, त्यासाठी फवारणी करायची 200 लिटर पाण्याला।
ग्राफर घ्यायचंय फक्त 50 मिली 04247 किंवा 04932 या दोन्ही पैकी कुठलंही खत 500 ग्रॅम घ्यायचंय. त्याच्यासोबत GA फक्त 1 ग्रॅम घ्यायचंय, 6BA 2 ग्रॅम घ्यायचंय, बोरान 150 ते 200 ग्रॅम घ्यायचंय. 2 स्प्रे झाले. पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं. सेटिंग दिसायला लागलंय. साधारणतः सुपारीच्या आकाराचे फळं दिसायला लागले. कुठंही फुल ड्रॉपिंग न होता, नागाळी न येता, फळावर डाग न येता, पानावर करपा न येता आपल्याला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे. त्या ठिकाणी ग्राफरचा स्प्रे झाल्यानंतर खूप महत्वाचा स्प्रे 3 दिवसाने महत्वाचा तो स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. नीट लक्षात घ्या. खूप महत्वाचा स्प्रे आहे तो स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. करजेट घ्यायचंय तुम्हाला 600 ग्रॅम, कोसाइड घ्यायचंय 100 ग्रॅम. अशा पद्धतीत 200 लिटरला तो स्प्रे केल्यानंतर जे तुम्ही मास्टर रूट किट 100 ग्रॅम रॅली गोल्ड देताय त्याच्यानंतर 9व्या किंवा 10व्या दिवशी खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे. तुमची दुसरी बांधणी येईल. फळं सेटिंग झालेले असतील, लिंबू आकाराच्या आसपास फळं आलेले असतील, पानांची किपिंग क्वालिटी, झाडाची प्रतिकार क्षमता चांगली ठेवण्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्या 4 स्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचंय 5 किलो 114411 किंवा 153015. नीट लक्षात घ्या. नागार्जुनाची ग्रेड आहे 114411, फिनोलिकची ग्रेड आहे 153015. त्या दोघांपैकी एक ग्रेड 5 किलो तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही 3 फवारण्या केल्या, दिवस झाले 12-13. नीट लक्षात घ्या. 3 फवारण्या केल्या, दिवस 12-13 झाले. 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन केले. पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, फळ पोखरणारी अळी असेल, नागअळी असेल, या सगळ्या रोगांवर एकरी एक्सपोनस 34 मिलीची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. 50-55 दिवसाचा प्लॉट तुमचा झाला. प्लॉट तारीला लागायला लागला. फळं भरपूर आहेत. फळावर कुठलाही डाग येऊ द्यायचा नाहीये. प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकतात. नीट लक्षात घ्या. ॲम्बिस्टार ऑप्टी ज्या वेळेस सूर्यप्रकाश असेल त्यावेळेस ॲम्बिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली, सूर्यप्रकाश नसेल, रिमझिम पाऊस असेल तिथं संचार 40, ज्याला सॉल्ट ऑफ फॉस्फनिक नाव ऍसिड, सॉल्ट ऑफ फॉस्फनिक जे आहे तो कंटेन तुम्ही संचार 40 नावानेच घेतलं पाहिजे असं काही नाही. बाजारात सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड तुम्हाला मिळेल ते 200 लिटरला 400 मिली. अगदी सकाळी 6 ते 8च्या दरम्यान जर तुम्ही फवारणी केली त्याच्याबरोबर टचअप 500 ग्रॅम घेऊन तुमचा फुलाला डंक लागणार नाही, फुल पिवळं पडणार नाही. 100% प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर होईल. आता संचार टचअप झालं, त्याच्या अगोदर एक्सपोनस दिलं. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या पाऊस थांबल्यानंतर या 7, 8, 10 दिवसामध्ये तुम्हाला डिस्टन्स कमी ठेवून या फवारण्या करून बांधणी करून प्लॉट व्यवस्थित सेटल करायचा आहे आणि एकरी आपल्याला 2000 कॅरेटच्या पुढं माल काढायचा आहे. त्यासाठी अशा संदर्भामध्ये पाऊस जसा येईल, ज्या वेळेस पाऊस येईल, पाऊस थांबल्यानंतर रूट झोन कसा ऍक्टिव्ह करायचा, त्यानंतर फळाला चालना देताना झाडाची क्रिपिंग क्वालिटी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला सातत्याने कशी सुरू ठेवता येईल, फुलांची संख्या वाढवण्यासाठी ग्राफरच्या 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या जर घेतल्या तर सेटिंग देखील चांगलं होईल. पूर्ण प्लॉट पिवळा दिसेल आणि पूर्ण सेटिंग दिसेल. सानप साहेब, एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. पानाची रुंदी असेल, पानाची किपिंग क्वालिटी असेल, रफनेसपणा असेल, फुलांची संख्या असेल, मेंढ्यांनी खाल्यानंतर आज 37 दिवसाचा प्लॉट तुम्ही कसा बनवला, डॉक्टर किसानच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? डॉक्टर किसानने जे वेळोवेळी जे शेड्यूल दिलं होतं त्याचं टायमिंगनुसार मी फवारणी केली, स्प्रे दिला किंवा ड्रिचिंग केली. परत ड्रिप ऍप्लिकेशन जे होते ते दिलेले. म्हणजे एकंदरीत शेड्यूल तंतोतंत फॉलो केल्यानंतर असा सुंदर प्लॉट बनू शकतो. हो. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? ते 100% तुम्ही डॉक्टर किसानचा मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. का घ्यायला पाहिजे? प्लॉट चांगला बनवायसाठी. प्लॉट चांगला बनवायसाठी. औषधं कुठं मिळतात तुम्हाला? सिन्नरला बळीराजा ॲग्रो आणि गौरव कृषी सेवा केंद्रातून घेतो काही. अच्छा. जे इथं मिळेल ते इथं, काही जे नाही मिळेल ते सिन्नरला घेतात. म्हणजे तुमची काही एवढी औषधं मिळवण्यासाठी धावपळ होत नाही. आणि एकंदरीत प्लॉट खूप सुंदर आहे. हा प्लॉट आपण मेंढ्यांनी खाल्लेला प्लॉट, म्हणजे पूर्ण शेंडे, माझ्याकडे फोटो आहे ते, आणि तो प्लॉट आपण परत एकदा नवीन 37 दिवसात जिवंत केला. म्हणून शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांना सरळ काडी आहे, फुटवा होत नाही, फुलाचं फळात रूपांतर होत नाही, त्यांच्यासाठी सुवर्ण संधीचा लाभ 8/7/2026 ते 15/7/2026 या कालावधीमध्ये घ्यायचा आहे. आजचा हा व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला की जे प्लॉट तजेलदार असतील, हेल्दी असतील, त्यांना मी शेड्यूल दिलं. आणि दुसरी एक गोष्ट जी संधी दिली, जे प्लॉट हेल्दी नाहीये त्यांना असा 10 दिवसात हेल्दी बनवायचा आहे, त्यांना एक वेगळं शेड्यूल देऊन
त्यासाठी 1500 रुपये भरावे लागतील. त्यासाठी एक व्हिडिओ पण देईल. पण जर हातात शेड्यूल असलं, वेळापत्रक असलं तर दादा सानप सारखा 100% प्लॉट result 100% रिझल्ट येतो. हे उत्तम उदाहरण घेऊन आजचा व्हिडिओचा शेवट करतो आणि नक्कीच संधीचा लाभ घ्या. टोमॅटो हे पीक आणि मी सातत्याने सांगत आलो की या वर्षी बाजारभाव अगदी स्टेबल कसे राहतील याचा वेळोवेळी मी तुम्हाला शब्द दिला होता की जुलैच्या पहिल्या 15 परत एकदा बाजारभावाचा व्हिडिओ देईल. तो एक 4-8 दिवसात नारायणगाव मार्केट असेल किंवा कुठल्या तरी मार्केटला जाऊन संपूर्ण आढावा तुमच्यापर्यंत दिल्याशिवाय मी राहणार नाही. व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.